नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। शिराळ्यात अंबामाता देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर। शिराळा शहराचे आराध्य दैवत श्री अंबामाता देवीच्या नवरात्री दर्शनासाठी भाविकांची गेले 4 दिवस दर मोठी गर्दी करून दर्शन घेतले। शिराळा शहराचे ग्रामदैवत आई अंबामाता देवीच्या नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे। आई अंबामाता चरणी भाविक सकाळपासून ते रात्रीपर्यंत रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत। सकाळ 7 वाजता देवीची महापूजा आरती होऊन या नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते। दिवसभर महिला मंडळाचे भजन सुरू होते। आई अंबामाता स्तोत्र म्हणण्यात येते। रात्री 7 ते 8 आरती व प्रदक्षिणा होते। आई अंबामाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संभाजीराजे गायकवाड व उपाध्यक्ष सम्राट शिंदे सरकार तसेच ट्रस्टचे सदस्य अमित गायकवाड, शहाजी गायकवाड, रमेश गायकवाड, ट्रस्टचे सर्व सदस्य यांनी योग्य ते नियोजन केले आहे। मंदिर रंगरंगोटी व सुशोभीकरणांनी सजले आहे। ग्रामदैवत आई अंबामाता देवीची 33 वर्ष सेवा पुजारी आनंदा गुरव रोज सेवा भावनेतून पूजा करीत आहे। कोल्हापुरातील औद्योगिक विकास महामंडळाच्या रस्त्याच्या टेंडरमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा ऑल इंडिया पॅन्थरचा आरोप। कागल हातकणंगले यड्राव MIDC रस्त्याच्या टेंडरमध्ये हा घोटाळा झाला असल्याची माहिती समोर आली आहे। MIDCच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते। आपल्या जवळच्या मर्जीतल्याच ठेकेदाराला रस्त्याच्या कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेल्या निविदेत वेळोवेळी बदल केला असल्याचेही आरोप यावेळी करण्यात आले आहेत। जर अशा पद्धतीने वेळोवेळी नियमात बदल करून आणि प्रसिद्ध केलेल्या निविदा सोडून आपल्या जवळच्या ठेकेदाराकडून काम करून घेण्याचा घाट घातला तर उद्योग भवनाच्या दारातच तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ऑल इंडिया पॅन्थरकडून देण्यात आला आहे। यावेळी औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अधिकारी ढोरे यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले। या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या 3 MIDC साठी जो काही रस्त्याचा टेंडर या ठिकाणी काढलेला आहे, या टेंडरच्या माध्यमातून नियमावलीमध्ये परस्पर बदल करून या ठिकाणी कोट्यावधी रुपयाची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे। कोट्यावधी रुपयाचा घोटाळा या ठिकाणी या प्रशासनाकडून झालेला आहे असं आमच्या लक्षामध्ये आलेलं आहे। त्यामुळे या नियमावलीमध्ये जे काही बदल केला आहे ते तात्काळ रद्द करावा। ज्या जाहीरनाम्यामध्ये ज्या पद्धतीनं तुमचा नियमावली होती 50 किलोमीटरची, त्या अनुषंगानंच या ठिकाणी या सर्व टेंडरचं काम पूर्ण झालं पाहिजे। त्या पद्धतीनंच वर्क ऑर्डर झाली पाहिजे आणि जर त्या तुमच्या नियमावलीप्रमाणे जर तुम्ही काम केलं तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मित्रमंडळ वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा। वाचनाने माणूस समृद्ध होतो, कणखर होतो। ॲडव्होकेट भगतसिंग नाईक नाना। वाचनीय पुस्तकांसाठी मी अवघा भारत फिरलो। लाखो रुपयांची पुस्तके विकत घेतली, ती वाचून अनेक वाचनालयांना भेट स्वरूपात दिली। सामाजिक जीवनात व्यस्त असताना, अनेक समाजोपयोगी कामे करत असताना वाचनात मी कधीही खंड पडू दिला नाही। वाचनाने माणूस समृद्ध होतो, कणखर होतो असे विचार भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त तरुण मित्रमंडळ वाचनालय शिराळा येथे आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था शिराळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट भगतसिंग नाईक नाना यांनी व्यक्त केले। यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे उपाध्यक्ष माननीय पृथ्वीसिंग नाईक बाबा यांच्या हस्ते करण्यात आले। प्रदर्शनात कथा, कादंबरी, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध ग्रंथ मांडण्यात आले होते। यावेळी सामाजिक बांधिलकी जपत ॲडव्होकेट भगतसिंग नाईक नाना यांनी वाचनालयास ध्वनिक्षेपक यंत्रणा, साऊंड सिस्टीम देणगी म्हणून दिली। शिराळासारख्या ग्रामीण भागात गेली 100 वर्ष वाचन चळवळीचे कार्य वाचनालयामार्फत केले जात आहे। माननीय ॲडव्होकेट भगतसिंग नाईक नाना यांनी वाचनालयाची गरज ओळखून व आमच्या विनंतीस मान देऊन वाचनालयात संपूर्ण ध्वनिक्षेपक यंत्रणा भेट म्हणून दिली। त्यामुळे वाचनालयात आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांना ही यंत्रणा उपयुक्त होईल असे मत वाचनालयाचे कोषाध्यक्ष श्री दिनेश हसबनीस यांनी व्यक्त केले व ध्वनिक्षेपक यंत्रणा दिल्याबद्दल आभार देखील मानले। वाचनालयाने मागील 100 वर्षात केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा वाचनालयाचे कार्यवाह श्री जयंत देशपांडे यांनी घेतला। वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली।
माणसाला वाचन गरजेचे आहे, त्याने तो समृद्ध होतो असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात वाचनालयाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण हसबनीस यांनी व्यक्त केले. तसेच ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या वाचक वाढवा अभियानास आपण सर्वांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी अध्यक्षीय भाषणात केले. उपस्थितांचे आभार वाचनालयाचे सदस्य श्री उमेश कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन सौभाग्यश्री पोद्दार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर तानाजी हवालदार सर व वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री संतोष देशपांडे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास वाचनालयाचे सर्व संचालक ग्रंथपाल प्रताप शिंदे, सहाय्यक ग्रंथपाल मकरंद अष्टेकर, राजू कुलकर्णी, सिद्धांत सोनटक्के, रमण देशपांडे, उपप्राचार्य प्राध्यापक राजसिंह पाटील, प्राध्यापक भीमराव दशवंत, मुख्याध्यापक श्री एस.एम. पाटील, वाचक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, शिक्षक उपस्थित होते. कर्ज व्याज परतावा योजनेतील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली. अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक. मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी मंत्रालयात संपन्न झाली. यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेतील आतापर्यंतचे व्याज परताव्याची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याचे बैठकीत नमूद केले. तसेच महामंडळाकडे भविष्यात व्याज परतावा योजनेतील प्रकरणे थकीत राहणार नाहीत असे कालबद्ध पद्धतीने नियोजन करून त्या महिन्याला तातडीने निकाली काढावीत अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी दिल्या. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, महामंडळाकडे भविष्यात व्याज परतावा योजनेतील प्रकरणे थकीत राहणार नाहीत या दृष्टीने कालबद्ध पद्धतीने नियोजन करून त्या महिन्याला तातडीने निकाली काढावीत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या 10% आरक्षणाच्या लाभार्थींची माहिती बैठकीत घेण्यात आली. या प्रवर्गातून मराठा समाजाला अधिक लाभ घेता आला असून हे प्रमाण शैक्षणिक क्षेत्रात साधारणपणे 75% पेक्षा अधिक तर शासकीय नोकरीमध्ये 85% अधिक आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला दरवर्षी सादर करावा लागत होता. तो आता शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्षाकरिता दाखल केल्यानंतर तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ग्राह्य धरण्यात यावा असा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच ओबीसी प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर बाबत जे निकष आहेत ते निकष EWS प्रवर्गासाठी लागू करण्यासंदर्भात जी संदिग्धता आहे ती दूर करण्यासाठी तातडीने शासन निर्णय निर्गमित करण्याचे आदेश पाटील यांनी बैठकीत दिले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करण्यात येत आहेत. त्याबाबत आढावा या बैठकीत घेण्यात आला. ज्या जिल्ह्यात वसतिगृहासाठी जागा उपलब्ध होण्यास अडचणी आहेत अशा ठिकाणी खासगी संस्थांकडून निविदा प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावीत याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रवीण दरेकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विधी व न्याय परामर्शी नितीन धोटे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते. शित्तूरवारून तालुका शाहूवाडी ग्रामपंचायत शित्तूरवारून येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत योजना प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र उद्घाटन समारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल ऑनलाईन पद्धतीने गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे नियोजन येथे लावलेल्या स्क्रीनवर उपस्थित जनसमुदायाला ऑनलाईन पद्धतीने पाहता येत होते. यावेळी महाराष्ट्रातील 511 विकास केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. लावलेल्या स्क्रीनवर उपस्थितांना त्यांनी संबोधित केले.
यावेळी सरपंच विद्या सुतार, ग्रामसेवक PN पाटील, तलाठी अजिंक्य खटावकर, पोलीस पाटील दीपक भोसले, चेअरमन उत्तम पाटील, सदाशिव नांगरे, बाळासाहेब पाटील, तात्यासाहेब पाटील, लक्ष्मण पाटील, MD राऊत सर, प्रकल्प अधिकारी विजय पवार, सुदेश देशपांडे आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. भारत 24 अपडेटसाठी उपसंपादक शिवाजी नांगरे. प्रमोद महाजन कौशल्य ग्रामीण विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आपण सगळे या ठिकाणी चित्तूर वारून या तालुका शाहवाडी या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकांच्या हातामध्ये काम मिळावं, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशानं महाराष्ट्र शासन आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून या प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरुवात आज या ठिकाणी होत आहे. आपण आत्ताच याचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केलेलं आहे. योजनेचा उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातील जे सुशिक्षित युवक युवती आणि महिला आहेत त्यांना त्यांच्या परिसरामध्ये तांत्रिक कौशल्य मिळावं, त्यांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करावं आणि त्यांना याच ठिकाणी रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या दृष्टीने या योजनेची आपण अंमलबजावणी करतो. आणि हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः विनामूल्य आहे. यासाठी एक पैसाही आपण प्रशिक्षणाकडून घेणार नाही आहे आणि त्याच्या गावामध्ये आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहोत.